नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, रब्बी हंगामातील पीक विमा योजना सुरू झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, स्वतः तुम्ही रब्बी हंगामातील पीक विमा ही ₹1 घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ₹1 पीक विमा हा घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसा भरायचा, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, माहिती योग्य कशी टाकायची, कागदपत्रे कोणती लागतील, कोणकोणत्या पिकावरती रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरणं सुरू आहे, सर्व A to Z प्रोसेस लाईव्हमध्ये मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला हे व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला घर बसल्या स्वतः मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा भरता येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आत्ताच आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, कारण दररोज असेच महत्त्वाचे सरकारी योजनांचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, ₹1 पीक विमा घरबसल्या कसं भरायचा सर्व प्रोसेस जाणून घेऊया. तर चला, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याचा फॉर्म हा भरण्याआधी तुमच्याकडे हे 3 डॉक्युमेंट्स घ्यायचं आहे. तर कोणतं 3 डॉक्युमेंट्स आहेत पहा. पहिला डॉक्युमेंट्स आहे डिजिटल 7/12 आणि 8 हा शेतकऱ्याचं लागतोय. तर हा डिजिटल 7/12 आणि 8 काढण्यासाठी तुम्हाला कुठं जायचं गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कमी किंमतीमध्ये काढू शकता. तर कशी काढायची ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. कालच्या परवा दिवशी अपलोड केला आहे. तो व्हिडिओ जाऊन पहा आणि त्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तो व्हिडिओ पूर्ण पाहून तुम्ही डिजिटल 7/12 आणि 8 घर बसल्या काढून घ्या. त्याचं प्रिंट काढण्याचं काही गरज नाही. फक्त तुम्हाला PDF अपलोड करायचं आहे 7/12 आणि 8चं पीक विमा भरता वेळी. आणि कुठे तलाठीकडे आणि झेरॉक्स दुकानवाल्याकडे जाण्याची गरज नाही 7/12 आणि 8 काढण्यासाठी. आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्याच काढू शकता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून. आता दुसरा डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो, शेतकऱ्याचं बँक पासबुक. जे आधार कार्डाला लिंक असेल तो बँक पासबुकचा एक क्लिअरी फोटो घ्यायचा आहे 500 KB आतमध्ये. हा फोटो तुम्ही काढून ठेवा. मित्रांनो, तिसरा डॉक्युमेंट्स म्हणजे पीक पेरा. हा पीक पेरा कुठं मिळतो तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो पीक पेरा डाउनलोड करा. डाउनलोड करून शेजारील झेरॉक्स दुकानमधून प्रिंट करून आणा. प्रिंट करून आणल्यानंतर तुमचं भरत असेल तर तुमचं नाव लिहा, किंवा इतर शेतकऱ्याचं भरत असेल तर शेतकऱ्याचं नाव लिहा आणि गाव, तालुका, जिल्हा लिहा. त्याच्यानंतर एकूण क्षेत्र जमीन किती आहे ते लिहा आणि त्याच्यानंतर खाता नंबर, सर्वे नंबर लिहा. पीक कोणतं घेत आहे तो लिहा, म्हणजे गहू, हरभरा, ज्वारी. त्याच्यानंतर पीक कधी लागण केली आहे त्याची तारीख लिहा. हे सर्व तुम्हाला त्या पीक पेरावरती टाकून घ्यायचं आहे आणि दिनांक टाकायचा आहे. दिनांक टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली शेतकऱ्याचं सही किंवा अंगठा असेल तो घ्यायचा आहे. तुमचं काय सही अंगठा आहे तो इथं कोपऱ्यामध्ये करायचा आहे आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे. हा पीक पेरावरती एवढं सर्व करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासुद्धा एक फोटो तुम्हाला 500 KB आत करून घ्यायचा आहे, फोटो काढून घ्यायचा आहे. हे 3 डॉक्युमेंट तुमच्यासोबत असायला पाहिजे, तर तुम्हाला पीक विमा अर्ज करता येणार आहे. तर आता 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत असं समजतो. तर पुढचं स्टेप जाणून घेऊया. मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोरवरून क्रॉप इन्शुरन्स ह्या नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं मोबाईल नंबर टाकून लॉग इन विथ OTP सेंड करायचा आहे. OTP आल्यानंतर OTP टाकून लॉग इन हे करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे त्याआधी तुम्ही जर पीक विमा ह्या मोबाईल नंबरवरती भरला असेल तर तुमची माहिती ऑटोमॅटिक सर्व डिटेल्स आलेली असेल. तर तुम्हाला इथं अप्लाय फॉर इन्शुरन्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती केल्यानंतर फार्मर ॲप्लिकेशनमध्ये स्टेट निवडायचं आहे, सीझन रब्बी निवडायचं, स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना निवडायचा आहे, इयर्स 2024 निवडायचा आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट बँक अकाउंटमध्ये तुमचं जो बँक अकाउंट आहे, आधार कार्ड लिंक असेल तो निवडायचा आहे आणि सेव्ह ॲज नेक्स्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं फार्मर डिटेल्समध्ये नेम ॲज पर बँक पासबुकवर तसं नाव आहे तो सेम नाव टाकून घ्या आणि ऑटोमॅटिकली माहिती आलेली असेल. आधार नंबर, मोबाईल नंबर, रिलेटिव्ह नेम आणि त्याच्यानंतर रिसेंटली डिटेल्समध्ये तुमचं पिनकोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट आणि तुमचं गाव हे सर्व टाकून नेक्स्ट करायचं आहे. क्रॉप लोकेशन हे तुमचं डिस्ट्रिक्ट टाका, टेस्ट टाका,
त्याच्यानंतर तालुका टाका, रिन्यू सर्कल टाका, तुमचं जे आहे ते ग्रामपंचायत टाका आणि गाव टाका, विलेज टाका आणि प्रोसीड ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर रिन्यू सर्कल जर तुम्हाला माहीत नसेल तर शेजारी मोठ्या व्यक्तीला विचारा किंवा याच्या आधी जर तुम्ही विमा भरला असेल त्याच्यावरती असेल तो प्रोसीड करा. त्याच्यानंतर क्रॉप डिटेल्समध्ये क्रॉप टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल करा. तुमचं क्रॉप कोणता आहे, वेट म्हणजे गहू, 100 ग्राम, ज्वार, ग्रेट मिलेट, आरेप म्हणजे ज्वारी, त्याच्यानंतर बंगाल ग्राम चणा म्हणजे हरभर. त्याच्या ॲडिशनल डिटेल्समध्ये स्विंग डेट म्हणजे तुमचं पीक लागवड केलेली तारीख आणि ओनरशिपमध्ये शेतजमीन कोणाच्या नावावर आहे ते टाका, सर्वे नंबर टाका, खाता नंबर टाका. केल्यानंतर शेतकऱ्याचं सातबारावरती नाव आहे तसं येईल आणि वरती टिक करा आणि प्रोसीड करा. प्रोसीड करून घेतल्यानंतर लँड एरिया टू इन्शुरन्स तुम्हाला किती हेक्टरवरती पीक विमा भरायचा आहे तो इथं सिलेक्ट करा. आता मी इथं 2 हेक्टरपर्यंत ह्या सिलेक्ट करून घेतो आणि प्रोसीड करतो. त्याच्यानंतर आता मी इथे एक पीक ज्वारी ॲड करून घेतल्यानंतर ॲड मोर क्रॉपवरती दुसरा पीक ॲड करून घेणार आहे, त्यावरती क्लिक करतो. स्टेट महाराष्ट्र ऑटोमॅटिकली असेल, डिस्ट्रिक्ट टाकून घ्या, तालुका कोणता आहे तो टाकून घ्या, रिन्यू सर्कल कोणता आहे तो टाकून घ्या, त्याच्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे ते टाकून घ्या आणि तुमचं गाव विलेज कोणता आहे तो टाकून घ्या आणि प्रोसीड याच्यावरती क्लिक करा. पहिला पीक ॲड करताना माहिती टाकली तसंच परत क्रॉप टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल करायचं आहे. जो कोणता पीक आहे तो निवडून घ्यायचा आहे, तुम्हाला कोणतं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्समध्ये पीक कधी लागवड केलं ह्याची तारीख सिलेक्ट करायचं आहे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर ओनरशिपमध्ये जर शेतकऱ्याचं शेत स्वतः आहे का भाडे करार आहे, इतर कोणाची ट्रान्सफर आहे ती इथं सिलेक्ट करा आणि सर्वे नंबर उतारावरती जसा आहे ते टाका. कासरा नंबर म्हणजे प्लॉट नंबर, खाता नंबर उतारावरती कसं आहे तसं टाकून प्रोसीड करा आणि शेतकऱ्याचं नाव येईल त्याच्यावरती क्लिक करून प्रोसीड करा आणि परत एकदा प्रोसीड करा. उरलेलं एरिया किती बाकी आहे हे दिसेल तुम्हाला, हे प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड करून घेतल्यानंतर इथं एरिया लँड एरिया टू इन्शुरन्स ह्याच्यामध्ये 1 हेक्टर करून घेणार आहे मी. आता तुम्ही जेवढं उरलं आहे तुमचं तेवढं करून घेऊन प्रोसीड करा. जमीन शिल्लक असेल तर ॲड मोर क्रॉपवरती सिलेक्ट करून तुम्ही आणि परत करू शकता आणि प्रोसीड करा. जे अपलोड डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला बँक पासबुक अपलोड करायचं आहे, आधी सांगितलं होतं तसं मी आता बँक पासबुक अपलोड करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर अपलोड लँड रेकॉर्ड ऑपरेशनल म्हणजे तुम्हाला 7 बार अपलोड करायचं आहे, त्यावरती क्लिक करा आणि हा PDF फाईलमध्ये अपलोड करायचा. मी अपलोड करून घेतल्यानंतर शेविंग सर्टिफिकेट म्हणजे पीक पेरा, हा पीक पेरा तुम्हाला अपलोड करायचा आहे. अपलोड करून तर सबमिट करायचं आहे. हे तिन्ही अपलोडिंग होतील आणि असं ग्रीन टिक तिन्ही यायला पाहिजे. असं आल्यानंतर तुम्हाला परत सर्व डिटेल पॉलिसी डिटेल्स येईल, बरोबर आहे का चेक करा, प्रोसीड करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची परत प्रोसीड फॉर पेमेंट असं येईल. सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा, सर्व दिसेल आणि प्रोसीड फॉर पेमेंट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट पे असेल, पे प्रीमियम टू पे. आता मला 2 रुपयाला 2 पीक निवडलं आहे त्यासाठी पे करतो 2 रुपये मी. नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, QR कोड, UPI कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. आता मी इथे पेमेंट करणार आहे, कार्डद्वारे पेमेंट केलं आहे. बघा इथं पेमेंट कंप्लीट सक्सेसफुल असं असेल तर वरती इथं रांगवरती क्लिक करायचं आहे. असं खाली स्क्रोल करा, इथं डाउनलोड रिसिप्ट पेमेंट डिटेल्स होतील त्याच्यावरती क्लिक करा आणि हा ड्राईव्ह फाईलमध्ये ओपन करा. नंतर तुम्हाला अशी पॉलिसीची एक प्रिंट निघेल, हे तुम्ही झेरॉक्स मारून काढून घेऊ शकता किंवा इतर शेतकऱ्याचा भरला असेल तर त्यांना हा प्रिंट काढून देऊ शकता. कोणत्याही CSC सेंटरला न जाता तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीनं पीक विमा हे भरू शकता. आता तुम्हाला कसं भरायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. काही अडचण आली असेल तर कमेंट करा किंवा टेलिग्राम, इंस्टाग्राममध्ये मेसेज करा. तुम्हाला तिथं सर्व प्रश्नांचे प्रॉब्लेम सॉल्व करून दिलं जाईल. आता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्या RBTech मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून ठेवा. इतर मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. तर इथंच थांबतो. नवीन माहितीचं नवीन व्हिडिओसह परत नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.